नमस्कार मंडळी, आज आहे शुक्रवार. शुक्रवारची ना वैभव लक्ष्मीची पूजा माझी असते, त्यामुळे बाहेरचा ओटा वगैरे मस्त छान असा धुवून घेतला. आता मला रांगोळी काढायची होती, त्यामुळे कोरडा करून घेतला ओटा आणि आता रांगोळी काढून घेते. चौकटीच्या दोन्ही साईडला रांगोळी काढून घेतली. त्यानंतर बाहेर पण अशी छान अशी डिझाईन काढलेली आहे. तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली रांगोळीची ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर त्याच्यावरती आता हळदी कुंकू सोडलं, तर मला आता पूजा मांडायची होती आतमध्ये, म्हणून चला म्हटलं आता आतमध्ये जाऊ. विघ्नेशन मी बाहेर बसलेलो होतो, तर आतमध्ये आलो, पूजेची सगळी तयारी केली. तर बघू शकता तुम्ही इथं सगळं सामान घेतले. देवाचा दिवा लावला, अगरबत्ती लावली. आता ना चौकटीचं पूजन करायचं आहे, कारण लक्ष्मी माता आहे ती इथूनच प्रवेश आतमध्ये करत असते, त्यामुळे ना चौकटीचं अगोदर पूजन करून घेतलं. त्यानंतर पूजा छान अशी मांडून घेतली. तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की पूजा कशी मांडलेली आहे. खूप सुंदर पद्धतीने ना पूजा मांडून घेतली. तर आता पोथी पण वाचायची होती, म्हटलं चला आता पूजा आहे मांडलेली तुम्हाला दाखवू आणि पोथी वाचून घेऊ. तर आता मी पोथी वाचून घेते. पोथी वाचून घेतली, त्यानंतर मुलाने आणि मी आरती करून घेतली. घरात ना सगळ्या धूप आणि कापूर आहे तो फिरवून घेते. खूप छान वाटतं कापूर आणि धूप फिरवल्यानंतर, घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते घरामध्ये, त्यामुळे सगळीकडे कापूर आणि धूप फिरवून घेतला. त्यानंतर आता बघू शकता तुम्ही पूजा छान अशी मस्त झालेली आहे. आता जातो किचनमध्ये आणि जेवण करायचं आहे, कारण 8:30 वाजलेल्या होत्या, मुलांना पण भूक लागलेली होती. तर सगळा स्वयंपाक आवरला. त्यानंतर नैवेद्याचं पण ताट घेऊन आलेले आहे. नैवेद्य दाखवला, नमस्कार केला. देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर लगेच आम्ही जेवून घेतलं, कारण रात्रीच्या 10:30 वाजलेल्या होत्या, म्हणून म्हटलं चला जेवून घेऊ. मिस्टर काय आले नव्हते, ते 12 वाजता येणार होते. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वांना बाय.